श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची चरणा, कर जोडून या जाणा, विनवी तसे परियेसा. जय जयाजी योगीश्वरा, शिष्य जन मनोहरा, तुची तारक भवसागरा, अज्ञान तिमिरा ज्योती तू. तुझा चरण संपर्क होता, झाले ज्ञान मज आता, परमार्थ वासना तत्वता, झाली तुझे प्रसादे. दाखविली गुरुची सोय, तेने सकळ ज्ञान होय, तुची तारक योगीराय, परमपुरुषा सिद्धमुनी. गुरुचरित्र कामधेनू, सांगितले मज विस्तारोणी, अद्यापि न धाय माझे म्हणू, आणिक आवडी होतसे. मागे तुम्ही निरोपिले, श्री गुरु गाणगापुरी आले, पुढे कैसे वर्तले विस्तारावे दातारा. ऐकोनी शिष्याचे वचन, सांगे सिद्ध संतोषोण, म्हणे शिष्या तू सगुण, गुरुकृपेच बाळक. धन्य धन्य तुझे जीवन, धन्य धन्य तुझे मन, होसी तुची पूज्यमान, या समस्त लोकांत. तू हा प्रश्न केलासी, संतोष माझ्या मानसी, उल्हास होतो सांगावयासी. गुरुचरित्र कामधेनू, पुढे वाढला अनंत महिमा, सांगता असे अनुपमा. श्री गुरु आले गाणगा भुवनी, राहिले संगमी गुप्त रूपे, भीमा उत्तर वाहिनीसी, अमरजा संगम विशेषी, अश्वत्थ नारायण परियेसी, महावरद स्थान असे. अमरजा नदी थोर, संगम झाला भीमा तीर, प्रयागासमान असे क्षेत्र, अष्टतीर्थे असती तेथेह, तया तीर्थांचे महिमाण, अपार असे आख्यान, पुढे तुझ विस्तारोण, सांगेन ऐक शिष्योत्तमा. तया स्थानी श्री गुरुमूर्ती, होती गोप्य अतिप्रीती, तीर्थमहिमा करणे ख्याती, भक्तजन तारणार्थ, समस्त तीर्थे श्री गुरुचरणी, ऐसे बोलती वेदपुराणी, त्यासी कायसे तीर्थ गहणी, प्रकाश करी क्षत्रांसी, भक्तजन तारणार्थ, तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ, गोप्य होती कलियुगात, प्रकट केली गुरुनाथे, तेथील महिमा अनुक्रमेसी, सांगू पुढे विस्तारेसी, प्रकट झाले श्री गुरु कैसी, सांगेन ऐका एकचित्ते. ऐसा संगम मनोहर, तेथे वसती श्री गुरुवर, त्रिमूर्तीचा अवतार, गोप्य होय कवणे परी. सहस्त्र किरणे सूर्यासी, केवी राहवेल गोपेसी, आपोआप प्रकाशी, होय सहज गुण तयाचे. वसती राणी संगमासी, जाती नित्य भिक्षेसी, तया गाणगापुरासी, माध्यान्ह काळी परियेसा. तया ग्रामी द्विजवर, असती एक शत घर, होते पूर्वी अग्रहार, वेदपाठक ब्राह्मण असती, तया स्थानी विप्र एक, राहत असे सुक्षीण देख, भार्या त्याची पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी. वर्तत असता दरिद्र दोषी, असे एक वांज महिषी, वेसण घातली तियेसी, दंतहीन अतिवृद्ध, नदीतीरी मळीयासी, क्षार मृत्तिका वहावयासी, नित्यद्रव्ये देती त्यासी, मृत्तिका क्षार वहावया, तेने द्रव्ये वरो घेती, येणे रीती काळक्रमिती, श्री गुरुनाथ अतिप्रीती, येती भिक्षेसी त्याचे घरा, विप्रलोक निंदा करीती, कैचा आला यती म्हणती, आम्ही ब्राह्मण असो श्रोती, न ये भिक्षा आमुचे घरी. नित्य आमुचे घरी देखा, विशेष अन्न अनेक शाखा, असे तेजुनी यती ऐका, जातो दरिद्रियाचे घरी. ऐसे बोलती विप्र समस्त, भक्त वत्सल श्री गुरुनाथ, प्रपंचरहित परमार्थ, करणे असे आपुल्या मनी. पाहे पा विदुराच्या घरा, प्रीती कैसी शार्ङ्गधरा, दुर्योधन राजद्वारा, कधी न वचे परियेसा. सात्विक बुद्धी जे वर्तती, श्री गुरुची त्यांसी अतिप्रीती, इह सौख्य अपरागती, देतो आपल्या भक्तांसी. ऐसा कृपाळू परमपुरुष, भक्तावरी प्रेम हर्ष, त्यासी दुर्बळ काय दोष, रंका राज्य देऊ शके, जरी कोपे एखाद्यासी, भस्म करील परियेसी, वर देता दरिद्रियासी, राज्य होय क्षितीचे. ब्रह्मदेवे आपुल्या करे, लिहिली असती दुष्टाक्षरे, श्री गुरुचरण संपर्के, दुष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरुचे, वर्णू न शके माझे वाचे, थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे, श्री गुरु जाती तया घरा. वर्तत असता एके दिवशी, न मिळे वरू त्या ब्राह्मणासी, घरी असे वाज महिषी, नेली नाही मृत्तिकेसी,
तया विप्र मंदिरासी श्रीगुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाख मासी माध्यान्ह काळी परियेसा ऐसे श्रीगुरु कृपामूर्ती गेले द्विज ग्रहाप्रती विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्रीगुरुनाथ पतिव्रता आली धावत साष्टांगी दंडवत करीती झाली तयेवेळी नमन करुणी श्री गुरुसी विनवीतसे भक्तीसी आपला पती याचक वृत्तीसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धन्य घरी बहुत घेऊनी येतील पती त्वरित तववरी स्वामी बैसा म्हणत पिढे घातले बैसावया श्री गुरुमूर्ती हास्य वदन बैसते झाले शुभासण तिये विप्र स्त्रियेसी वचन बोलती क्षीर का ओ न घालिसी तुझे द्वारी असता महिषी क्षीर का हो न घालिसी भिक्षेसी आम्हा ते तू का चाळविसी नाही वरू म्हणून या श्री गुरुवचन ऐकोण विप्रवनिता करी नमन वांज महिषी दंतहीन वृद्धत्व झाले तियेसी उपजतांची आमुचे घरी वांज झाली दगडापरी गाभा नावाचे कवणे परी रेडा म्हणून पोषितो याची कारणे तियेसी वेसण घातली परियेसी वाहता ती वृत्तिकेसी तेने आमुचा योगक्षेम श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्या बोलसी आम्हासी त्वरित जाऊन या महिषीसी दुहुनी आणि क्षीराम्हा ऐसे वचन ऐकोणी विश्वास झाला तिचे मणी काष्टपात्र घेऊनी गेली एका दोहावया श्री गुरुवचन ऐकोण विप्रवनिता जाता क्षण दुभली क्षीर संतोषोण भरणे दोन तयेवेळी विस्मय करी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा तत्वता याचे वाक्य परिसता काय नवल म्हणतसे क्षीर घेऊनी घरात आली पतिव्रता त्वरित तापविती झाली अग्नीत सवेची विनवी परियेसा श्री गुरु म्हणती तियेसी घाली हो क्षीर भिक्षेसी जाणे आम्हा स्वस्थानासी म्हणून निरोपिती तयेवेळी परिसोनी स्वामीचे वचन घेऊनी आली क्षीर भरण केले गुरुनाथे प्राशन अति संतोषे करुणिया संतोषोणी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर पुत्र पौत्रिक स्त्रिया युक्त तुम्ही नांदाल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमस्थानासी आपुल्या श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी ऐकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरुमूर्तीचा म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार आमुच्या दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य विप्र म्हणे स्त्रियेस आमुचे गेले दरिद्र दोष भेट झाली श्री गुरु विशेष सकळाभिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैचा येती हाती घेऊन आरती गेले दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी गंधाक्षता धूप दीपेसी नैवेद्य तांबूल प्रदक्षिणेसी पूजा करीती सद्भावे येणे परी द्विजवर लादता झाला जैसावर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाण सिद्ध म्हणे शिष्यासी श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैसे त्या नरासी अष्टैश्वर्ये भोगितसे म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृत वंध्या महिषी दुग्ध देत निश्चयाचे बळे सत्य भाग्य आले विप्रासी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंध्या महिषी दोहन नाम 12 श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु।